छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती यांचं औचित्य साधून युवराज संभाजी छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य कुस्ती मैदान भरवण्याचं ठरवलेलं आहे। ही स्पर्धा तालीम संघ आणि संभाजीराजे वाढदिवस गौरव समिती यांच्यामार्फत भरवलेले आहे। या कुस्तीचं खास आकर्षण म्हणजे 6 आंतरराष्ट्रीय महिलांच्या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत। तसेच या कुस्ती जगवण्यासाठी संभाजीराजांनी जो राजाश्रय दिला आहे, जे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या कुस्तीला राजाश्रय दिला त्याच पद्धतीचा राजाश्रय संभाजीराजांनी द्यायचं ठरवलेलं आहे। लाखाचा मानधनाचा खर्च आलेला आहे, कारण बाहेरचे पैलवान बोलवणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि त्यामुळे भरपूर खर्च आलेला आहे। ते सगळं या समितीच्या माध्यमातून आपण करतो आणि पैलवानाला चांगल्या पद्धतीचं मानधन द्या असं शाहू महाराजांचा आदेश गेल्या वर्षी होता आणि आताही संभाजीराजांचा तसाच आहे की चांगल्या प्रकारे कुणालाही नाराज होता कामा नये। गरीब घरची मुलं आहेत, त्यांना भरपूर द्या, आम्ही नाही द्यायचं तर कोण द्यायचं असं शाहू महाराजांचे शब्द आहेत। आम्ही नाही द्यायचं तर कोण देणार, त्यामुळे भरपूर द्या म्हणतात ते। अशा प्रकारे त्यांनी तोच राजाश्रय आजही दाखवलाय आणि त्या पद्धतीने सगळे मावळे आम्ही काम करतोय एवढे या ठिकाणी मी सांगतो। आणि या मैदानासाठी जनतेनं उत्स्फूर्तपणाने सहभागी व्हावं, आनंद लुटावा। भारत इराणचं युद्ध समजा मल्लयुद्ध आहे, हे युद्ध म्हणजे सीमेवरचं नाही, मल्लयुद्ध आहे, त्याचा सगळ्या जनतेनं लाभ घ्यावा एवढं या प्रसंगी गौरव समितीच्या वतीने मी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2024 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होतात आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांना 150 वर्ष त्यांच्या जयंतीला होत आहेत आणि त्याचबरोबर 11 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीराजांचा वाढदिवस येतो। परंतु हे 150 वर्ष आणि राज्याभिषेकाची 3.5 वर्ष याचं औचित्य साधून या कोल्हापूरला या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीराजांनी आपल्या कार्यकर्त्यासमोर एक बोलून दाखवलं की या ठिकाणी कुस्ती कला ही कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं आणि ती जिवंत राहण्यासाठी आपण कुस्तीचं मैदान करू। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांची जी परंपरा आहे ती जिवंत ठेवण्यासाठी आपण एक कुस्तीचं मैदान पार पाडू। कारण ज्या कारणासाठी 1912 साली राजश्री शाहू महाराजांनी हे ऐतिहासिक खासबाग मैदान बांधलं, रोममध्ये अशा प्रकारचं मैदान होतं, ते राजश्री शाहू महाराज रोमला गेले होते त्यावेळी बघून आल्याने आपल्या राज्यामध्ये असं असावं असं त्यांना वाटलं आणि या मैदानाची त्यांनी निर्मिती केली। त्यावेळी त्या काळात राजश्रींच्या काळात आठवड्याला इथं कुस्तीचं मैदान होत होतं आणि या मैदानासाठी राजश्री शाहू महाराज परदेशातून पैलवान इथं बोलवत होते। पाकिस्तान, इराण, इराक वगैरे ह्या ठिकाणचे, जपानचे पैलवान बोलवत होते आणि या ठिकाणी आपल्या भारतीय मल्लाबरोबर त्यांच्या कुस्त्या घडवून आणत होते। अशा प्रकारे त्यांनी ती कुस्ती कला जिवंत ठेवली। आज कुठं तर आपण जरा कमी पडतो असं वाटतं, म्हणून छत्रपती संभाजीराजे छत्रपती शाहू महाराज यांनी हा निर्णय घेतला की आपण हे कुस्तीसाठी केलं पाहिजे। म्हणून गेल्या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी मैदान केलं होतं कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेनं। आणि आता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून आपण हे करतो। दरवर्षी या ठिकाणी असं मैदान झालं पाहिजे असा छत्रपती घराण्याचा मानस आहे। छत्रपती घराणे स्वतःच असं म्हणते की आम्हीच हे केलेलं आहे आणि आपण आता मागे पडता कामा नये, ही कला जिवंत राहिली पाहिजे, मातीवरची कुस्ती टिकली पाहिजे आणि म्हणून आपण ह्यासाठी प्रयत्न करू आणि कोल्हापूरचे पैलवान जागतिक कीर्तीचे कसे बनतील ह्यासाठी प्रयत्न करू। इराण, इराकचे पैलवान आता यावेळी आणायचं कारण असं की राजांची इच्छा होती की आंतरराष्ट्रीय दर्जाचं मला मैदान बनवायचं आहे, त्यामुळं आम्ही इराणवरून पैलवान मागवले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि इराण विरुद्ध महाराष्ट्र म्हणजे भारत अशा पद्धतीचा आम्ही हे मैदान इथं आयोजित केलेलं आहे। त्या मैदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे
या मैदानामध्ये आपण 150 कुस्त्या घातलेल्या आहेत. आमची संयोजकांची इच्छा होती की 100 कुस्त्या घालायचे, परंतु महाराज शाहू महाराज किंवा संभाजीराजेंची इच्छा होती नाही घाला तुम्ही 150 घाला. 150 वर्ष झालेत, 150 वर्षाचं अवतीच साधून 150 कुस्त्या घाला. त्या मैदानामध्ये बी असं त्यांनी सांगितलं की जे मान्यवर ज्येष्ठ वयोवृद्ध खेळाडू आहेत पैलवान, अशा लोकांचा 350 लोकांचा सत्कार तुम्ही करा, त्यांना बोलवा, मानानं सन्मानानं बोलवा आणि त्यांचा सन्मान करा असंही छत्रपतींनी सांगितलंय. त्यामुळं 350 कुस्तीगिरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे, सत्कार होणार आहे. आणि अशा पद्धतीनं या कोल्हापूरची कुस्ती परंपरा कशी वाढेल यासाठी छत्रपती घराणं नेहमी प्रयत्न करतं आणि आताही ते त्या प्रयत्नात आहेत. जसं फुटबॉल शाहू महाराजांनी वाढवला तसं आता त्यांच्या मनात आलंय की कुस्ती सुद्धा आपण आता या प्रकारे वाढवू आणि कुस्ती कला जिवंत ठेवू, एवढं छत्रपती घराण्याचं एक ब्रीदवाक्य आहे.